आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। आणि त्या व्यतिरिक्तही भगवान श्रीकृष्णांचे 4 ते 5 गुरु होते, तर ते कोणते हे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। श्री विष्णूंचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांचे पहिले गुरु सांदीपनी होते। त्यांचे आश्रम अवंतिका म्हणजेच उज्जैन येथे आहे। देवतांचे ऋषी म्हणूनही त्यांची ख्याती होती। सांदीपनी हे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामांचे गुरु होते। लहानपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन गुरुकुल पद्धतीने श्रीकृष्णांनी शिक्षण घेतले। सांदीपनी ऋषीकडूनच श्रीकृष्णाने वेद व योगाची शिक्षा आणि दीक्षा घेतली। यासह 64 कलांचे शिक्षणही त्यांनी घेतले। कृष्ण आणि बलराम हे दोघे बंधू शिक्षण घेण्यासाठी मथुरेहून उज्जैनी म्हणजेच आत्ताचे उज्जैन येथे आले होते। महर्षी सांदीपनी यांनीच कृष्णाला 64 कलांचे शिक्षण दिले होते। कृष्णाने ह्या कला 64 दिवसांत शिकल्या होत्या। मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आजही सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे। सांदीपनी ऋषी हे फक्त गुरुच नाही तर एक महान तपस्वी पण होते। मथुरेत कंसाचा वध केल्यानंतर भगवान कृष्णाला वसुदेव आणि देवकी यांनी शिक्षणासाठी अवंतिका नगरी म्हणजे सध्याचे मध्य प्रदेशातील उज्जैन इथे गुरु सांदीपनी यांच्या आश्रमात पाठवले। शिक्षण झाल्यावर जेव्हा गुरुदक्षिणेची वेळ आली तेव्हा सांदीपनी म्हणाले की कृष्णा, मी तुझ्याकडे काय मागू? या जगात असे काहीही नाही जे मी तुझ्याकडे मागितल्यावर तू मला आणून देऊ शकणार नाहीस। कृष्ण म्हणाला की तुम्ही माझ्याकडे काहीही मागा, मी तुम्हाला नक्कीच आणून देईल, तेव्हाच गुरुदक्षिणा पूर्ण होईल। गुरु सांदीपनी म्हणाले की शंकासूर नावाचा एक दैत्य माझ्या पुत्राला घेऊन गेला आहे, त्याला तू परत आणून दे। कृष्णाने गुरूंना त्यांचा पुत्र परत घेऊन येण्याचे वचन दिले आणि बलराम सोबत पुत्राला शोधायला निघाला। शोध घेत घेत ते समुद्र किनाऱ्यावर आले। समुद्राला विचारल्यावर तो म्हणाला की पंचज जातीचा एक दैत्य शंकाचे रूप घेऊन समुद्रात लपलेला आहे, कदाचित त्यानेच तुमच्या गुरुपुत्राला खाल्ले असेल। कृष्णाने समुद्रात जाऊन शंकासुराला मारून त्याच्या पोटात गुरुपुत्राचा शोध घेतला, परंतु तो तिथेही मिळाला नाही। तेव्हा कृष्ण शंकासुराच्या शरीराचा शंख घेऊन यमलोकात गेला, यमाकडून आपला गुरुपुत्र परत घेतला आणि सांदीपनींना परत नेऊन दिला आणि आपली गुरुदक्षिणा पूर्ण केली। दुसऱ्या एका पौराणिक आख्यायिकेनुसार श्रीकृष्णांनी जैन धर्माचे 22वे तीर्थकर गुरु नेमिनाथांकडूनही ज्ञानप्राप्ती करून घेतली होती असे मानले जाते। जैनांच्या पुराणात नेमिनाथांबद्दलची माहिती स्पष्ट रूपाने आढळते। शौरपुरीचे म्हणजेच मथुरा यदुवंशी राजा अंधक वृष्णी यांचा थोरला मुलगा समुद्रविजय आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच नेमिनाथ होय। अंधक वृष्णीचे सर्वात धाकटे चिरंजीव वासुदेव होते। भगवान श्रीकृष्णांचे अवतरण वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी झाले। अशा प्रकारे नेमिनाथ आणि श्रीकृष्ण दोघे चुलत भाऊ होते। नेमिनाथांच्या आईचे नाव शिवा होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। श्रीकृष्णांनी ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत घोर अंगिरस यांच्याकडूनही काही गोष्टी साध्य केल्या। श्रीकृष्णाचे तिसरे गुरु घोर अंगिरस असल्याचे म्हटले जाते। घोर अंगिरसाने जे ज्ञान श्रीकृष्णाला दिले होते तेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिले होते। हीच ज्ञानगंगा भगवद्गीतेच्या नावाने प्रसिद्ध झाली अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। छांदोग्य उपनिषदातील या संदर्भातील उल्लेख आढळून येतो। श्रीकृष्ण आणि घोर अंगिरस यांच्यात गुरु व शिष्याचे नाते होते असेही सांगितले गेले आहे। श्रीकृष्णांना अंगिरस यांच्याकडून असे ज्ञान मिळाले की त्यानंतर त्यांना कोणत्याही अतिरिक्त ज्ञानाची गरज भासली नाही। पुराणातील आणखी एका उल्लेखानुसार महाभारत रचणाऱ्या महर्षी व्यासांकडूनही श्रीकृष्णाने विशेष प्रकारचे ज्ञानार्जन केले होते। अनेक गोष्टींचे पूर्ण ज्ञान महर्षी व्यासांकडून श्रीकृष्णांना प्राप्त झाले असे मानले जाते। पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर ही महर्षी वेदव्यासांची मुले होती। वेदव्यास बऱ्याचशा दैवीय शक्तीने संपन्न होते, त्रिकालदर्शी होते असे सांगितले जाते। व्यासांनी 18 पुराणांची रचना केली असून ते सप्त चिरंजीवांपैकी एक होते असे मानले जाते। महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल, परंतु जे महाभारतात नाही ते न तत्र अन्यत्र कुठेही असणार नाही अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे। रामकृष्ण हरी।